नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा मॅथ 2चा प्रॅक्टिस सेट 9.2. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे परपेंडिक्युलर हाईट ऑफ अ कोन इज 12 सेंटीमीटर अँड इट्स स्लॅंट हाईट इज 13 सेंटीमीटर. फाइंड द रेडियस ऑफ द बेस ऑफ द कोन. ठीक आहे, तर इथे घेऊया आपण h इज इक्वल्स टू 12 सेंटीमीटर, l इज इक्वल्स टू 13 सेंटीमीटर. ठीक आहे, देअरफॉर याचा फॉर्म्युला आहे h स्क्वेअर प्लस r स्क्वेअर इज इक्वल्स टू l स्क्वेअर. ठीक आहे, h किती आहे आपला 12 स्क्वेअर प्लस r स्क्वेअर. आपला रेडियस फाइंड आउट करायची आणि l आहे 13 स्क्वेअर. ठीक आहे, मग इथे r स्क्वेअर ॲज इट इज येतो. याचा आधी याचा घेऊन घेऊया. 13चा स्क्वेअर येतो 169 मायनस 12चा येतो 144. ठीक आहे, याच्यातून ही संख्या म्हणजे r स्क्वेअर इज इक्वल्स टू, ह्याच्यातून ही संख्या मायनस झाल्यानंतर इथे होतात 25. ओके, तर इकडे घेऊया आपण. तर याचा स्क्वेअर कट होईल, याचा रूट निघेल म्हणजे r इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर. ठीक आहे, मग इथे देअरफॉर रेडियस ऑफ द बेस of the cone is 5 सेंटीमीटर. ओके, सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे. फाइंड द व्हॅल्यूम ऑफ कोन इफ इट्स टोटल सरफेस एरिया इज 7128 स्क्वेअर सेंटीमीटर अँड रेडियस ऑफ बेस इज 28 सेंटीमीटर. पाय इज इक्वल्स टू 22/7 ही व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे. तर बघा, आता इथे आपल्याला काय करायचं आहे, टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. तर मग आपण इथे घेऊया टोटल सरफेस एरिया इज इक्वल्स टू पाय r l प्लस r. ठीक आहे, पायची किंमत किती आहे 7128 इज इक्वल्स टू 22/7 इंटू 28 l प्लस 28. आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाकून घेतल्या आहेत. आता येईल इथे याने 7 1 जा 7 7 4 जा 28. मग इथे येईल 7128 इज इक्वल्स टू 22 इंटू 4 इंटू l प्लस 28. हा l आहे. मग इथे येईल हे जे मल्टिप्लायला हे इकडे डिवाइडला येतील म्हणजे 7128/22 इंटू 4 इज इक्वल्स टू l प्लस 28. ठीक आहे, आता या दोघांचं म्हणजे 7128/44ने हे डिवाइड केल्यावर इथे आन्सर येतं 162 आणि याला आपण 2ने डिवाइड करूया, इथे 81 आन्सर येतं. ठीक आहे, तुम्ही नीट व्यवस्थित करून बघा. ठीक आहे, मग इथे येईल देअरफॉर l इज इक्वल्स टू 81 मायनस 28. मग इथे देअरफॉर l इज इक्वल्स टू 53 सेंटीमीटर. देअरफॉर r स्क्वेअर प्लस h स्क्वेअर इज इक्वल्स टू l स्क्वेअर. इथे आपल्याला h फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, हा आपण फॉर्म्युला घेतलेला आहे. आता r किती आहे आपला 28 स्क्वेअर आहे प्लस h स्क्वेअर नाही आहे, l स्क्वेअर मिळाला आहे आपल्याला 53 स्क्वेअर. ठीक आहे, आता याचा h स्क्वेअर इज इक्वल्स टू याचा स्क्वेअर येतो 2809 मायनस 28चा येतो 784. ठीक आहे, देअरफॉर h स्क्वेअर इज इक्वल्स टू 2025. मग त्याचा स्क्वेअर जातो, याचा रूट निघतो, किती येतो h इज इक्वल्स टू 45 सेंटीमीटर. आपल्याला h इथे मिळाला आहे, l 53 मिळाला. ठीक आहे, मग इथे व्हॅल्यूम ऑफ कोन इज इक्वल्स टू 1/3 पाय r स्क्वेअर h. ओके, मग इथे 1/3 पायची किंमत येते 22/7 इंटू 28 स्क्वेअर इंटू 45. ओके, आता स्क्वेअर म्हणजे इथे काय करणार आपल्याला सेपरेट करून घ्यावं लागणार आहे.
मग इथे येईल आपलं सॉरी इथे 1 उरतो 3 5 15. ठीक आहे, इथे 15 येतात. आणि इथे आपण सेपरेट म्हणजे इथे असं येईल आता 22/7 इंटू 28 इंटू 28 इंटू 15. मग 7 1 7 7 4 28. मग इथे काय होतं 22 इंटू 28 इंटू 4 इंटू 15. ठीक आहे, या सर्वांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येतं 36,960 सेंटीमीटर क्यूब. मग इथे येतं व्हॉल्यूम ऑफ कोन is 36,960 सेंटीमीटर क्यूब. ओके, थर्ड एक्झाम्पल आहे कर्व सरफेस एरिया ऑफ अ कोन इज 251.2 सेंटीमीटर स्क्वेअर अँड रेडियस ऑफ इट्स बेस इज 8 सेंटीमीटर. फाइंड इट्स स्लांट हाईट अँड परपेंडिक्युलर हाईट. पाय इज इक्वल्स टू 3.14 घ्यायचं आहे. आता इथे घेऊ आपण कर्व सरफेस एरिया. of cone is equals to pi RL. 251.2 is equals to 3.14 into 8 into L. L is equals to 251.2 upon 3.14 into 8. ओके, आता ह्यांचं मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण सगळं सॉल्व करून या दोघांचा आधी मल्टिप्लाय करा, मग आलेल्या संख्येने याला डिवाईड करायचं आहे. मग L इज इक्वल्स टू किती येतो 10 सेंटीमीटर. ओके, इथे आहे परत R² प्लस H² इज इक्वल्स टू L². ठीक आहे, मग R किती येतो इथे 8² प्लस H² इक्वल टू 10² आहे. ते H² आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 10चा आहे तो 100, 8चा स्क्वेअर येतो 64. ते आन्सर येतं 36. मग इथे देअरफॉर H याचा स्क्वेअर कट होतो आणि याचा रूट निघतो म्हणजे इथे 6 सेंटीमीटर येतो. मग इथे देअरफॉर स्लांट हाईट ऑफ कोन is 10 centimeter and perpendicular height of cone is 6 centimeter. ठीक आहे, समजलं. फोर्थ नंबरचा आहे व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ मेकिंग अ क्लोज कोन ऑफ टिन शीट हॅविंग रेडियस ऑफ बेस इज 6 मीटर अँड स्लांट हाईट 8 मीटर इफ द रेट ऑफ मेकिंग इज ₹10 पर स्क्वेअर मीटर. ओके, मग आपल्याला इथे R किती दिला आहे R इज इक्वल्स टू 6 मीटर, L इज इक्वल टू 8 मीटर. इथे घेऊया आपण टोटल सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल्स टू पाय RL प्लस पाय R² इज इक्वल्स टू पाय RL प्लस R². ठीक आहे, या दोघांचा आपण प्लस केल्यानंतर हा फॉर्म्युला आपण मिळालेला आहे. तर इथे 22/7 इन ब्रॅकेट 6 इंटू 8 प्लस 6 स्क्वेअर येईल. ठीक आहे, मग इथे 22/7 6 8चा 48 प्लस 6 6चा 36. ते 22/7 इंटू 84. ठीक आहे, ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून त्याला 7ने डिवाईड केलं इथे तर 264 मीटर स्क्वेअर. ओके, आता इथे येईल कॉस्ट ऑफ मेकिंग अ क्लोज कोन.
cone is equals to tear per meter square. Total cost is equals to volume of cone into rate of making per meter square is equals to 264 into 10. Then total cost is equals to 2640 रुपीज. ठीक आहे. इथे येईल लास्टला मेन आन्सर इन टोटल कॉस्ट ऑफ मेकिंग अ क्लोज कोन ऑफ शीट इज रुपीज 2640. ठीक आहे, समजलं. 5th नंबरचं एक्झाम्पल आहे. व्हॉल्यूम ऑफ कोन इज 6280 cubic centimeter and base radius of the cone is 20 centimeter. Find its perpendicular height. Pi is equals to किती घ्यायचं आपल्याला इथे 3.40. ओके, ते किंवा मग व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज इक्वल्स टू 6080 दिलेलं आहे. ठीक आहे, आपला फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 पाय आर स्क्वेअर एच. 6080 इज इक्वल्स टू 1/3 इंटू 3.14 इंटू 20 स्क्वेअर इंटू एच फाइंड आउट करायचं आहे. आता हे ह्या साईडला आहे, म्हणजे हे लेफ्ट हँड साईड, हे राईट हँड साईडला. आता हे जे मल्टिप्लायला हे इकडे सर्व डिवाइडला येऊन जातील. ठीक आहे, तर इथे येणार आहे हा डिवाइडला आहे, हा इकडे मल्टिप्लायला येईल. म्हणजे 6280 इंटू 3/3.14 इंटू 400. आता 400 कसे आले तर ह्या आपल्या 20चा स्क्वेअर येतो इथे. ओके, आलं लक्षात. ठीक आहे, मग इथे येतात 18,840/1256 येतात. हां, यांचं मल्टिप्लिकेशन आणि यांचं मल्टिप्लिकेशन. मग याने याला, ठीक आहे, मग एच इक्वल्स टू किती येतो 15. इथे येईल देअरफॉर द परपेंडिक्युलर height of cone is 15 centimeter. Okay.